नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एम-पी-एस-सी अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता गट ब आणि अ संदर्भात अद्ययावत माहिती 21 जानेवारी 2024ची अपडेट माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला ऑल एक्झाम कट्टा यूट्यूब चॅनल, त्यानंतर त्याची लिंक, त्याचबरोबर जो ग्रुप आहे फेसबुक, जो पेज आहे त्याचं पण त्याला देखील क्लिक करून तुम्ही ते जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला अद्ययावत माहिती मिळणार आहे. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची देखील लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये सर्व अपडेट माहिती मिळत राहणार आहे. बघा, आपण जर पाहिलं तर अनेक विद्यार्थ्यांचे मॅसेज, फोन आले होते या आठवड्यामध्ये. त्यामुळं आपण प्रत्येक आठवड्याला रविवारी नियमितपणे सातत्यपूर्ण आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो. की काही विद्यार्थ्यांचे फोन आले की काही विद्यार्थ्यांनी मला स्क्रीनशॉट पण पाठवले होते, पण आपण ते या व्हिडिओमध्ये दाखवणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मी ते घेतलेलं नाहीत. की त्या विद्यार्थ्यांचं मत होतं की अशी विद्यार्थ्यामध्ये चर्चा चालू आहे की जे शिक्षण डायरेक्टर आहेत, तर शिक्षण संचालक त्यांच्यामध्ये प्राध्यापक भरतीमधील जागांचं डिव्हायडेशन झालं आहे. 3-3, 4-4 जागा त्यांना डिव्हाइड करून दिलेल्या आहेत. ते अशा पद्धतीने भरणार आहोत. अशा पद्धतीचे मॅसेज काही विद्यार्थ्यांनी टाकलेले आहेत. त्यांचे स्क्रीनशॉट मला पाठवले होते. तर मी आज सर्व त्या बाबीवर एकदाच बोलावं या उद्देशानं आपण हे सेशन ठेवलेलं आहे. मित्रांनो, एम-पी-एस-सी फक्त शिक्षण म्हणजेच महाविद्यालय स्तरावरील प्राध्यापक भरती करत नाही आहे. तुम्ही पाहू शकता वेबसाईटवर अभियांत्रिकी प्राध्यापक भरती सुरू आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अभियांत्रिकी प्राध्यापक भरती चालू आहे. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापक भरती देखील 1000 जागा भरत आहेत. 1000च्या आसपास जागा ते भरत आहेत. अधिव्याख्याता, त्यानंतर प्राध्यापक, असोसिएट प्राध्यापक, असिस्टंट प्राध्यापक, त्यानंतर पॉलिटेक्निकल कॉलेजच्या पण जागा भरल्या जात आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजच्या देखील जागा भरल्या जात आहेत प्राध्यापकाच्या. तुम्ही पाहू शकता. त्यामुळं तुमच्या एका फील्डमधल्या भरल्या जात नाहीत की लगेच शिक्षण संचालक लगेच वाटून जागा घ्यायले, पैशाचा रेट एवढा चालू आहे, तेवढा चालू आहे, असं मला भरपूर विद्यार्थ्यांचे स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडं. तर असं होत नाही. एम-पी-एस-सी ही एक स्वायत्त आणि स्वतंत्र संस्था आहे. आणि आतापर्यंत जे म्हणजे मागील 20 वर्षाच्या आधी काय झालं होतं यावर विचार न करता आता जी एम-पी-एस-सीचा जो पूर्ण कारभार आहे अतिशय पारदर्शक आहे. म्हणजेच काही विद्यार्थी हे नकारात्मक दृष्टिकोनातून किंवा त्यांच्याकडं एवढा संयमच नाही आहे की परीक्षा कधी होईल, काय होईल, त्यामुळे त्या निराशेतून अशा पद्धतीचं विधान करीत असतील असा माझा प्राथमिक अंदाज आहे. एम-पी-एस-सी अंतर्गतची प्राध्यापक भरती अतिशय पारदर्शक पद्धतीनंच पार पडली जाते. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचं मत आहे की अभियांत्रिकी किंवा तंत्रनिकेतन, पॉलिटेक्निकल कॉलेज, महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा पदाचा अभ्यासक्रम आलेला आहे. तो अभ्यासक्रम मी पाहिला 29 नोव्हेंबरला आलेला आहे. त्याला 1.5 महिने झालं जवळपास. तर त्यामध्ये काय आहे अभ्यासक्रम, तो जनरल अभ्यासक्रम त्यांनी टाकलेला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची मुलाखती चालू आहेत. म्हणजे त्यांना मुलाखत. मित्रांनो, कारण की त्यासाठी आपण जर पाहिलं की बघा MBBSचं प्रमाण किती कमी आहे. आपण सेटनेटचं प्रमाण खूप जास्त आहे. विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे स्पर्धक आपले जास्त आहेत. त्यामुळं आपलं परीक्षा होणार आहे. असे काही विद्यार्थी म्हटले की आपलंही इंटरव्ह्यू नाही. आपले जर बघितलं तर आपण 214 या पदासाठी 13,000च्या पुढे अर्ज आलेले आहेत समथिंग. आणि अधिव्याख्याता फक्त 86 पदासाठी 11,000 आसपास अर्ज आलेले आहेत. त्याची माहिती त्याच्यावरचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेलाच आहे. मला सांगायचं की अशा पद्धतीनं म्हणजेच आपले अर्ज जास्त आहेत. इंटरव्ह्यू कधी होऊ शकतात, ज्यावेळेस एकाच 3 असतील, म्हणजे एक जागा आहे आणि एकाच जास्तीत जास्त 5 जर विद्यार्थ्यांनी अर्ज केले असतील तरच आपलं इंटरव्ह्यू होऊ शकतो. आता आपण जर बघितलं तर एकासाठी 100-200 जागा अर्ज आलेले आहेत. त्यामुळे एवढ्या जणांचा इंटरव्ह्यू घेणं शक्य नाही आहे. त्यामुळं आपली परीक्षा होणार आहे हे निश्चित आहे. त्यामध्ये काही दुमत नाही. आता दुसरा मुद्दा, परीक्षेचा अभ्यासक्रम काय असेल, कधी येईल. तर मित्रांनो, एवढं तुम्ही जर बघितलं मार्केटमध्ये 60-70 लाख 80 लाखापर्यंत रेट आज 8वा वेतन आयोग लागू होतं त्यामुळं जात आहे. त्यामुळं आपल्याला संयम ठेवणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम निश्चितच मी सांगतो की जानेवारी एंडिंगपर्यंत, म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा 15 फेब्रुवारीपर्यंत 100% तुमचा अभ्यासक्रम येईल. त्याचं काळजी करू नका. परीक्षा होणारच आहे. आता अंदाजे परीक्षा कधी होईल, बघा अभ्यासक्रम ज्यावेळेस जाहीर होईल, अभ्यासक्रम जाहीर झाल्यानंतरनं
साधारणतः परीक्षेचा कालावधी जो असतो तो म्हणजे आज अभ्यासक्रम जाहीर झाला तर 1-1.5 महिन्यानं किंवा 2 महिन्यानं तुम्हाला परीक्षेची तारीख पुढे 2 महिने येते. म्हणजे 4 ते 5 कमीत कमी 5 महिने तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळतो. त्यामुळे अभ्यासक्रम जाहीर होईल, कारण की MPSCला फक्त आपलीच प्राध्यापक भरती करायची नाही आहे. सर्व प्राध्यापक भरती, सरळ सेवा आहेत बाकीच्या पण, त्यानंतर मेन राज्यसेवाचं त्यांचं चालू आहे, कंबाईन आहे, वेगवेगळ्या एक्झाम आहेत. त्यामुळे त्यांना वेळ लागणार आहे आणि आपल्याला संयम ठेवावा लागणार आहे. संयम आणि सातत्य देखील. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, सध्या कोणता अभ्यास केला पाहिजे. सतत प्रश्न असतो हा विद्यार्थ्यांचा, अभ्यास कोणता केला पाहिजे. तर मी सांगतो पूर्वीपासून की तुम्ही तुमच्या विषयात, ज्या विषयात तुम्ही MA आहात त्या विषयाचा तुम्ही अभ्यास करा. त्याचा जर कॉमन सिलेबस राहिला सर्वांना सारखा तर तुम्हाला कमीत कमी इंटरव्ह्यूला आणि पुढे तुम्हाला त्याचा फायदा होणारच आहे. आणि जर तुमच्या विषय वाईज राहिला तर 100% तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. त्यामुळे सध्या तुमचा अभ्यास हा तुमच्या विषयाचा करा. ज्या विषयामध्ये तुम्ही MA, MSc, MEd काय जे असाल त्या विषयाचा अभ्यास करा, किंवा ज्या विषयात तुम्ही सेट नेट आहात त्या विषयातून. त्यानंतर जे विद्यार्थी 2-2 विषयामध्ये सेट नेट असतील त्यांनी 2-2 विषयाचा पण अभ्यास करायचा आहे, कारण तुम्हाला 2 ठिकाणी तुमचा विचार केला जाणार आहे. तेव्हा निवड प्रक्रिया कशी केली जाईल. आता निवड प्रक्रिया, तुमची परीक्षा, त्यात तुमचं 200 पैकी किती मार्क पडतात, त्यानंतर इंटरव्ह्यू 50 मार्काचा, त्याला तुम्हाला किती मार्क पडतात, याच्यानुसार तुमची निवड केली जाईल. परत 6वा मुद्दा आहे, संवर्गनिहाय व सामाजिक आरक्षण काय फरक आहे. मी यापूर्वी पण सांगितलं, पण सतत प्रश्न विचारतात विद्यार्थी. संवर्गनिहाय आणि सामाजिक आरक्षण. सामाजिक आरक्षण हे आधी संवर्गनिहाय म्हणजे सामाजिक, आता एका विषयानुसार कशी जागा भरायची. आता मराठीची किती जागा आहेत, 3 जागा आहेत. तर आता सर्वांना कसं आरक्षण द्यायचं त्या मराठीच्या एका 3 जागामध्ये, नाही देता येत. त्यामुळे काय केलं जातं, एकूण किती जागा आहेत, 214 उदाहरण, आपण 214चं डिवायडेशन केलं जातं, त्यामध्ये आरक्षण डिवाईड केलं जातं. आणि जागा भरताना विषय वाईज नाही भरलं जातं. आधी ओपनच्या जागा भरल्या जातात, ओपन टॉपर, त्यानंतरनं EWS, OBC, अशा पद्धतीनं जसं आरक्षणाचा आवाका मोठा आहे त्यानुसार म्हणजेच उताराकडे येत असतं ते आरक्षण. त्याला आपण संवर्गनिहाय पदभरती म्हणतो. इथं कुठंही अन्याय सामाजिक आरक्षणावर होत नाही. त्यानंतर या परीक्षेत यश मिळवण्यासाठी काय करावं, सातत्य ठेवावं, संयमानं अभ्यास करावा, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर सातत्य कसे ठेवायचे, भरती प्रक्रिया पारदर्शक असते का, असतेच. मी सांगितलेलं आहे की भरती प्रक्रिया ही अतिशय पारदर्शक असते. इथं कुणाचाही एकही रुपया किंवा काही घेतलं जात नाही. असं कुणी म्हणत असेल आम्हाला पैसे द्या, आम्ही भरती तुम्हाला म्हणजे तुमचं काम करू, तर हे चुकीचं आहे. कुणीही त्या आमिषाला बळी पडू नका. त्यानंतर बघा, काही विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला होता की सर, आणि अभ्यासक्रम पण पाठवलेला आहे की प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षण सेवा, जसं आपलं महाविद्यालय शिक्षण सेवा आहे त्या पद्धतीची ही शिक्षण सेवा गट अ, त्याचा अभ्यासक्रम जाहीर झालेला आहे. तर त्यामध्ये जर आपण बघितलं, माध्यम इंग्लिश आहे, कारण ते त्यांचं टेक्निकल एज्युकेशन असल्यामुळं कदाचित. पण इथं 1 तासाचा कालावधी आहे, 100 प्रश्न, हे स्वरूप आपलं पण असतं, वस्तुनिष्ठच असतात, पदव्युत्तर स्तरच असतो. तर बघा या ठिकाणी जे दिलेलं आहे, नकारात्मक गुण 1/4च असतं, सेम अशाच पद्धतीचं. म्हणजे आपण जर 4 प्रश्न म्हणजे 4 उत्तर चुकले आपले, तर आपल्या बरोबर आलेल्या एके प्रश्नांचे मार्क आपले जातात, मायनस होतात. आणि मुलाखत देखील पॅटर्न सेमच आहे. या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता, तरी सिलेबस एज्युकेशनल सिस्टीम इन इंडिया, म्हणजे भारतातील एज्युकेशन सिस्टीम. त्यामध्ये बघा, एज्युकेशनल सिस्टीम इन इंडिया, नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशनल इन इंडिया, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द टेक्निकल एज्युकेशन, आपल्याकडे येईल महाविद्यालयीन शिक्षण पद्धती, म्हणजे त्यानंतर वेगवेगळे महाविद्यालयीन आयोग असतील, राधाकृष्ण आयोग, अशा पद्धतीचे वेगवेगळे आयोग असतील. त्यानंतर स्टेटस ऑफ टेक्निकल एज्युकेशन इन महाराष्ट्र, बघा आधी देशाचं येईल आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचं येईल, अशा स्वरूपाचाच अभ्यासक्रम म्हणजे कॉमन असला तर 100% असंच असेल. मॅनपॉवर प्लॅनिंग रिलेव्हंट टू डिप्लोमा प्रोग्राम इन इंजिनिअरिंग, म्हणजे टेक्निकलचं आपल्याला येईल म्हणजे पदवीच्या अभ्यासक्रमासंदर्भातील, जसं NCERT, UGC याचे जे ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंगशी संबंधित आहेत त्या संदर्भातलं असू शकतं. त्यानंतर आपलं प्रशासन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पॉलिटेक्निकल कॉलेजचं कसं असतं, त्यानुसार आपलं महाविद्यालयाचं कसं असतं. जसं आपण बघा, आपण हायर एज्युकेशन, त्याचं शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, त्यांची कार्यपद्धती काय असतील, अकॅडमिक त्यांची मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्सेस आणि त्याचं मॅनेजमेंट, अशा पद्धतीचा कॉमन सिलेबस तिथं आहे. म्हणजे आपल्याला पण अशा स्वरूपाचा जर कॉमन सिलेबस द्यायचा ठरलं तर अशा पद्धतीचाच कॉमन सिलेबस असू शकतो.
त्यामुळं आपण आधी सुरुवातीला तर आपण आपल्या विषयाला प्राधान्य देऊ. कॉमन सिलेबस जरी ठेवला तर तो सर्वांसाठी असेल, पण आपल्याला काय असेल हे आपल्याला अनेक निश्चित नाही आहे. तरी पण मी एक संभाव्य म्हणून आपण व्हिडिओ टाकलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. जर कॉमन कसा असेल तर त्याचं एक थोडकं स्वरूप मी तिथं माझ्या अनुभवातून, मागील परीक्षेतील अनुभवातून मी ते मांडलेलं आहे. ओके, चालेल. त्यामुळं सातत्य ठेवा, तुमच्या विषयाचा सध्याचा अभ्यास करा आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका किंवा पारदर्शक होत नाही, पैसे खाल्ले जातात, असं अजिबात नाही. ही सर्व आपण म्हणतो दिवाळखोरी किंवा एक नैराश्यातून अशा पद्धतीचे कमेंट्स वेगवेगळे विद्यार्थी करत असतात. त्यांचे अनुभव वेगळे असतात, त्या अनुभवाला अनुसरून ते करत असतील तर असू देत. आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच अभ्यास करायचा आहे. त्यामुळं आपल्याला यश मिळवायचं असेल तर निश्चितच आपल्याला संयम ठेवायचा आहे, सातत्य ठेवायचं आहे आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना बाजूला ठेवूनच आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. तरच आपण आपलं इच्छित ध्येय साध्य करू शकणार आहात. त्यामुळे सर्वांना परत एकदा खूप येणाऱ्या परीक्षेसाठी आणि त्या परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी आणि आपले अभ्यासातील किंवा आपलं ध्येय हे तेवत ठेवण्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पूर्ण एकाग्र व्हा, अभ्यास करा आणि यश संपादित करा. एकही रुपया तुम्हाला या ठिकाणी लागणार नाही आहे. त्यामुळं सातत्य ठेवा. वेळोवेळी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून असणारच आहे. तरी देखील कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे 96 89 04 77 38 या क्रमांकाला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. निश्चितच तुम्हाला मागील अनुभवाच्या आधारे तुमचं शंकाचं समाधान केलं जाईल. त्याचबरोबर आपण या चॅनलच्या माध्यमातून सेट परीक्षा जी 7 एप्रिलला होऊ घातलेली आहे, त्याचे क्लासेस देखील सुरू केलेले आहेत 14 जानेवारी 2024 पासून. जे विद्यार्थी सेट नेटची तयारी करत आहेत, ज्यांचं 1-2 मार्कावरून जात आहे, तर त्यांना निश्चितच आपल्या क्लासच्या माध्यमातून फायदा होणार आहे. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तरी देखील तुम्हाला वरील 96 89 04 77 38 या नंबरला कॉल किंवा मेसेज करून देखील माहिती जाणून घेऊ शकता. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर या क्षेत्रात म्हणजे प्राध्यापक किंवा प्राध्यापक भरती, सेट नेट परीक्षा या संदर्भात जी तयारी करणार आहेत ते मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.